हाय फ्रेंड्स, पुन्हा एकदा नवीनच्या व्हिडिओमध्ये स्वागत करते. तर आज मी काही साडीवरचा काठपदर साडीवरचा ब्लाऊज शिवलेला आहे आणि दुसरा सिंपल त्याच्यावर नंतर मी जो ड्रेस कटिंग करून ठेवले ते पण टॉप शिवलेला आहे, तेच मी तुमच्यावर शेअर करते. तर ही बघा, मी इथे ही सलवार शिवलेली आहे. तर ही सलवार शिवली आणि त्याला नॉड वगैरे करून ठेवली. तर याच्या बरोबरचा ड्रेस जो चॉकलेटी कलरचा होता तो केलेला आहे, तो कस्टमरला दिलेला आहे. कारण कालच दिला, तो खूप अर्जंट होता, त्यांना एक काहीतरी पाहिजे होतं. त्याच्यानंतर हा मी टॉप शिवलेला आहे त्याच्यावरचा, तर बघू शकता. कॉलरला पण असे कॉलर ड्रेस शिवलाय, तो पण सेम असा शिवलेला आहे, काहीच चेंज नाही, चॉकलेटी आहे. तर बघा, बॉर्डरला सुद्धा कपडा वापरलेला आहे पॅन्टचा, परत कॉलरला सुद्धा पॅन्टचा कपडा वापरलेला आहे. आणि बघा, पूर्ण असा हा ड्रेस झालेला आहे. खाली असं, तर पूर्ण असा हा ड्रेस झालेला आहे कॉलरचा, बघू शकता तुम्ही. खूप सुंदर असा ड्रेस झालेला आहे हा. तर ह्या ड्रेस शेअर करते. तर हे बघा, खूप सुंदर असा हा ब्लाऊज, पाठीमागून असा मटक्यासारखा आकार, लेस नॉड आणि स्लीव्हला बघा हे पफ स्लीव्ह आपण केलेले आहे. खूप सुंदर असा हा ब्लाऊज झालेला आहे पफ स्लीव्ह मध्ये, बघू शकता. हे बघा, आणि पुढून प्रिन्स कटच ठेवलेला आहे. खूप छोटं माप होतं, 31 छातीचा ब्लाऊज आहे हा, कंबर 25 साधारणतः. तर खूप छोटा ब्लाऊज आहे हा. तर पफ स्लीव्हचा पण हा बघा, खूप सुंदर असे पफ स्लीव्ह कस्टमरनी सजेशन केलेलं आपल्याला हे आहे. त्याच्यानंतर हे नॉड पण मी बनवलेला आहे, एक छोटासा नॉड दिलेला आहे. आणि मटक्या गळ्याला सिंपल अशी लेस वापरलेली आहे गोल्डन कलरची, खूप छान असा अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी हे. आणि त्याच्यानंतर बघा, आणखी एक ब्लाऊज झालाय. तर हा ब्लाऊज मी कट करून आणि शिवला, म्हणजे अस्तर जाऊन आणून कट केला आणि नंतर शिवलेला आहे. हा पण आज रेडी झालेला आहे. एक टॉप, एक ब्लाऊज कट करून डिझायनर ब्लाऊज, त्याच्यानंतर एक कटिंग केलेला हा ब्लाऊज पण मी पूर्ण कंप्लीट केलेला आहे 6 वाजेपर्यंत. तर त्याच्यामध्ये पण सुद्धा थोडा वेळ गेला माझा. तर हे बघू शकता, खूप सुंदर असा हा ब्लाऊज झालेला आहे. लांब आहे त्याच्या, 3/4 स्लीव्हला अशी बघा छोटी बॉर्डर ठेवलेली आहे. खूप अट्रॅक्टिव्ह ब्लाऊज झालेला आहे हा पण. पुढून गोलगळा, पाठीमागून गोलगळा, आणि ह्याला बघा नॉड बनवलेले आहे आपण, सेम त्याच कपड्याची नॉड बनवली. आणि राहिले आता लटकन बनवायचे, पण नेमकी लाईट गेली त्याच्यामुळे ठेवणार आहे आणि घरी जायचा पण टाइम झालेला आहे. त्याच्यामुळे हे काम मी आता इथंच संपवते आणि नंतर उलट्या आल्यावर जे 4-5 ब्लाऊज कटिंग करून ठेवलेले तेच आपल्याला शिवायचे. त्याला हुक वगैरे लावून हे आपल्याला कस्टमरला द्यायचे. हे 7-8-9 ब्लाऊज येते, तर हे कस्टमरला आपल्याला द्यायचे. त्याच्यानंतर हे ड्रेस आणि हा ब्लाऊज पण दुसरा शिवलेला, तो पण एका कस्टमरचा, तो पण उद्या आपल्याला द्यायचा आहे. साडीला फॉल पिको वगैरे करून द्यायचा आहे. तर असं भरपूर काम आहे. तर उद्या पण भरपूर काम आहे. असेच छानसे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशा छानशा नवीनशा व्हिडिओमध्ये. इथेच थांबूया.